पण चंदन, एक सांगू, मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की तुझ्यासारखी सुंदर आणि समंजस मुलगी माझ्या आयुष्यात आली. नाहीतर माझ्यासारख्या 2 मुलं असलेल्या विदुराच्या नशिबात तुझ्यासारखी सुंदर मुलगी येणार आहे असं जर कोणी काही दिवसांपूर्वी मला सांगितलं असतं ना, मी त्याला खरंच वेड्यात काढलं असतं. अहो, असं काय बोलताय? खरंच सांगतोय मी, अजिबात अतिशयोक्ती करत नाही. चंदना, तुला माहित नाही की मला होकार देऊन तू माझ्यावर आणि माझ्या मुलांवर किती उपकार केले असते. नाही, उपकार तर तुम्ही माझ्यावर केलेत. माझ्यासारख्या अपंग मुलीला होकार एक मिनिट. माझ्या बायकोला कोणी अपंग म्हटलेलं मला चालणार नाही. एक जोक सांगतो. निघूया? हो. ताई, अगं वृंदा, तू इथे कशी काय? मी असंच चालले होते रस्त्याने, तुम्हाला बघितलं म्हणून. वृंदा, चंदनाबद्दलची काळजी तुझ्या नजरेत मला दिसते. ऍक्च्युली चंदनाने तुझ्याबद्दल खूप काही मला सांगितलंय आणि मला फार अभिमान वाटतो तुझा. म्हणजे लहान बहीण असूनही अपघातानंतर तू तिला सावरलंस, तिची काळजी घेतलीस. खरंच तुझ्यासारखी बहीण प्रत्येकाला मिळेल. हा, पण आता चंदनाची काळजी तुझी नाही, हा फक्त माझी. चंदना ही फक्त माझी जबाबदारी आहे. राघव, अरे आपण अरे 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 असू दे काय नाही, मंगला मला म्हणाली तुम्ही आल्याचं, म्हणून भेटायला आलो. तुम्ही घरी चला ना, आपण चहा वगैरे घेऊ. हो, नको, खरंच नको, मुलं वाट बघत असतील. चला, मी तुम्हाला बस स्टॉप पर्यंत सोडून येतो. हो. चंदना, येतो. वृंदा, राघवची खूप समजूतदार आहेत ग. तुला माहितीये, त्यांच्या बायकोने आत्महत्या केली आहे. तिचं मानसिक संतुलन बरोबर नव्हतं, पण तरीही राघवजींनी तिला समजून घेतलं. ताई, तुला राघवजींनी हे सगळं स्वतः सांगितलं? हो वृंदा, मग अजून कोण सांगणार आहे? राघवजी आणि त्यांची मुलं अजून या धक्क्यातून सावरलेली नाहीये. वृंदा, आपण निघूया? हो. हो 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 हो. अहो, आहे माझ्याकडे 1 BHK चा फ्लॅट आहे. अहो, एक काय 10 त्यातला पसंत करा तुम्ही कुठलाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, उद्या भेटूया आपण. हो हो, ठीक आहे. येण्याच्या अगोदर फोन केला तरी चालेल. हो हो, ठेवतो. हा, देवासारखं कोणतरी भेटलं पाहिजे ज्याला घर विकायचं आहे. वहिनी, नु खरंच सांगते, मला खरंच विकायचं आहे. हो भाऊजी, एवढं सगळं चांगलं आहे, तुम्ही कशाला विकताय? असं नाही वहिनी, सगळं चांगलं असं ते माका पण माहिती आहे, पण झालंय काय, मेधा राहायला लागले, त्याच्यामुळे सामान जास्त आणि जागा कमी असा प्रकार झालाय, म्हणून माका विकायचं आहे. असं म्हणताय का तुम्ही? बरं, ठीक आहे, मग मी माझ्या ओळखीच्यांमध्ये सांगून ठेवते. तुम्ही पण लक्षात ठेवा आणि बाबूरावना पण सांगा, म्हणजे काय माझं तेवढं टेन्शन कमी होईल. बघा काय भाऊजी, एवढ्या छोट्याशा गोष्टीमध्ये काय टेन्शन घेताय तुम्ही? मी 1-2 सांगून ठेवते, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि ते टेन्शन बिन्शन काय घेऊ नका. ओ शरद भाऊ, हा जरा या ना. काय झालं? सॉरी, म्हणजे मी तुमचं बोलणं ऐकलं. आय एम सो सॉरी. तुम्हाला विकायचं आहे ना? तर काळजी करू नका ना, मी आहे ना. कशाला कसाच मंगला वहिनींना त्रास देता तुम्ही? मी असताना तुम्ही खरंच कराल? चांगल्या किमतीत विकून देईन मी.
देवासारखे भेटलात बघा मला. तू ज्याला म्हणतात का केतकाळसाठी गावाला वळसा. उद्या 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 ते गिराईक आणतो हं. नक्की? हो नक्की. मग मी म्हणजे निश्चिंत राहू? हा, मला फोन येतात ना सतत, ते नसेल तर दुसरं. बरं झालं मी आता आरामात होतो. चला चला. शरद भाऊ, तुम्ही मला देवासारखे भेटलात. आता यांचं घर विकलं तर मला डबल कमिशन मिळणार. ये तू जे ऐक ना नको तुझं ऐक ना नेहमी माझं. ऐक करत बसतो. आई माझं अगं घरातल्या सगळ्यांची जेवण झालेली आहे, तू करून घे ना जेवण. तेच म्हणते मी, तू करून घे. तू जेवलास का नाही ना? मग लेकरू माझं उपाशी असतो ना, माझ्या घशाखाली जाईल का रे घास? हे बघ हे बघ ऐक, वृंदा आली ना तिच्या आईकडून की आम्ही दोघं एकत्र बसतो जेवायला, पण तू उपाशी नको राहूस, तू मला नाही आवडणार ते. अरे मला नाही रे जात असं जेवण. मी वाढते नाही तुला. आई हे बघ, तू बस पहिल्यांदा तू बस, मी तुला वाढतो. मी वाढतो हो. ह्या कोबीच्या वड्या मलाच सांग, मी बनवायला. एक पोळी चालेल ना? हो एकच. रात्रीचं कुठे रे जास्त. मटार पनीर थोडस झाडा बाळा, ते तेलकट तेल बाजूला करून खालची वरची भाजी. बरोबर आहे? हा बरोबर. मटार पनीर. सुवर्णाना खूप घालते तेल, तिला सांगितलं तर ना फुकटच आहे म्हटल्यावर घालत बस. आता मी तुला भरवतो का? मी तुला भरवणार आहे. हे घे. बर. आई सावकाश आई. अरे बापरे, काय रे मिरची. वृंदा, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना तुमच्या तिकडे? मी तुला नंतर सांगते काय झालं. बघ अगं वृंदा, हा प्रसाद कधीचा थांबलाय बघ तुझ्यासाठी जेवायचा. आणि ना तुझ्या आवडीचे पदार्थ सांगितले त्याने मला आणि सुवर्णाला बनवायला. हे बाळा लवकर. असं का केलं? त्यांना कशाला त्रास हे दिला बघ उगाच? वृंदा, मला खूप भूक लागली. आता आपण दोघं जण एकत्र जेवायला बसू. चल. मी हात धुवून येते. बर. मी काय म्हणते, तू जसं मला भरवलंस ना तसं मी भरवू तुला. काहीतरीच काय आहे. राहू दे अगं, मी घेईन ना माझ्या हाताने. आणि अगदीच मला जेवायचा कंटाळा झाला तर वृंदा भरवेल ना मला. तू जेवण करून घे. चल. अरे जेवणाआधी घ्यायची गोळी राहिली ना रे, मी ती घेऊन येते. हा? वृंदा, आता बोल. आई आतमध्ये गेली. अरे ते राघवजी आहेत ना, त्यांनी स्वतःच ताईला सांगितलं की त्यांच्या पहिल्या बायकोने आत्महत्या केली होती. हो, आणि ताईला पण ह्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रसाद, मला असं वाटतं की आपल्या कानावर ज्या काही अफवा आल्या आहेत ना, त्या आता खोट्या ठरायला हव्या रे. म्हणजे सगळं कसं एकदम व्यवस्थित होऊन जाईल. अफवा? कसल्या अफवा? मंगला, हा राघव कसा वाटला तुला? नाही म्हणजे वयाने तसे मोठे आहेत ते, पण बोलण्यावरून तरी खूप समजूतदार वाटले. आणि आपल्या चंदनाला पसंत आहेत ना, मग ठीक आहे. अहो बघा ना, येताना फळं वगैरे घेऊन आले ते. हो. चंदना, तुला पसंत आहे ना मुलगा? चला, तुला पसंत आहेत ना, म्हणजे आमच्या दोघांची काळजी मिटली एकदाची. यस, आमचे होणारे भाऊजी चांगले आहेत, अगदी फळासारखे गोड. हा, मला त्यावरून एक म्हण आठवली, आम्हाला शाळेत शिकवलेली, अति चांगुलपणा हा कधी कधी विषासारखा घातक असतो. केदार, आणि चुकीच्या अर्थाची म्हण चुकीच्या ठिकाणी वापरू नकोस. काय गाई, मी राघवजी बद्दल कुठे बोललो? त्यांनी आणलेल्या या फळावरून मला ही म्हण आठवली. जाऊ दे गाई, लहान आहे तो, त्याला नाही कळत. मला नाही वाईट वाटले. चला गप्पा बाज झाले, आता जेवण संपवा. आणि मंगला काय आहे? अगं जेव की, सुरुवात पण नाही केलीस तू नुसतीच सफरचंद कापत राहणार आहेस का? जेवून घेते. बरोबर आहेत ना सगळीच्या सगळी गणित? येस,
सगळी बरोबर आली आहेत रे. खरंच तू खूप मन लावून अभ्यास करतोस. असाच करत राहिलास ना तर माझ्यापेक्षाही पुढे जाशील गणितात. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ. अरे अभ्यास करत होता? नाही आपलं असंच. फळं कापली तुमच्यासाठी तर मी म्हटलं चला. आई तुम्ही कशाला करत बघ. कारण स्वतःच्या हाताने घेऊन खाणार नाही तुम्ही, मला माहिती आहे. अभ्यास तपासत होतीस ना त्याचा. बरं एक गोष्ट सांगायची मी विसरले, ती सांगायला आले. तो राघव आहे ना, त्याच्या पहिल्या बायकोने आत्महत्या केली. म्हणजे हे हल्लीच परवा बोलता बोलता मला कळले, माहित नव्हतं मला. आई बाबांना सांगावं लागेल ना, कारण त्यांना माहित नसेल. म्हणजे म्हटलं निदान तुला तरी सांगावं. म्हणजे मग आई आम्हाला आधीच कळलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे? चला मग काही हरकत नाही. पण मग आई बाबांना तरी सांगावंच लागेल ना, का सांगितलंयच नाही तर मग मी सांगते. नाही चंदना ताईला माहिती आहे तेवढंच पुरेसं आहे. अगं तिलाच माहित असणं महत्वाचं आहे ना, शेवटी संसार तिला तर करायचा आहे. पण आई त्यांनी आत्महत्या का केली होती ह्याचं कारण कळालं का? अरे कुठे सांगतेय काय, हे हल्लीच तर मला सगळं कळलंय. नाही पण आम्हाला असं कळलंय की त्यांना वाईट सवयी होत्या आणि त्या सवयींना कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. हो का? म्हणजे हो म्हणजे आई ह्या अफवा खऱ्या आहेत की नाही माहित नाही, पण तुम्हाला काही कळलं तर आम्हाला नक्की सांगा. नाही म्हणजे चंदना ताईला तरी कल्पना देता येईल ना त्याची, म्हणून. तुम्ही दोघे बरे आहात ना? हे जर मला आधी माहिती असतं तर चंदनासाठी हेच तर सुचवलं असतं का मी? मला काय वाटतं माहितीये, वृंदा म्हणते ना तसंच असावं, अफवा असाव्यात ह्या. हल्ली लोकांचं काही सांगता येत नाही रे. कोणी कोणाबद्दल काय बोलावं आपण नाहीच ना ठरवू शकत. तुम्ही नका विचार करू आता त्याचा. झोपा. हा फळं संपवा आणि झोपा. चला झोपा झोपा. राघव बद्दलच्या अफवा खऱ्या असतील तर चंदनाचं ठरलेलं लग्न मोडेल आणि पुन्हा तिला वेडाचे झटके येतील. माझ्याबद्दल काही बाई बरळेल. त्यापेक्षा वेळीच ह्या गोष्टीचा छडा लावायला हवा. बाईचा नाद आहे त्यांना, वरून जुगारही खेळतात. आणि ह्या सगळ्या सवयींना कंटाळूनच त्यांच्या पहिल्या बायकोनी आत्महत्या केली होती. प्रसाद हरीशने सांगितलं आणि तू त्याचं बोलणं मनावरती घेतलंस. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. सुवर्णा बघशीलच तू आता हे डील माझं पूर्ण झालं ना की मी किती पैसा कमवत होते. तुला सांगू, लोक हल्ली स्वतःहून मला फोन करतात त्यांची जागा विकायची असेल तर किंवा विकत घ्यायची असेल तरी. किती कमी वेळात मी इस्टेट एजंट म्हणून नावारूपाला आलो नाही. आता हेच बघ ना, शरद भाऊंना त्यांचं घर विकायचं आहे आणि एका इस्माला 1 BHK हवाय. दोघेही गरजू आहेत. मी डील करणार ना, म्हणजे दोन्हीकडनं कमिशन आहे की नाही, डबल फायदा. आणि शरद भाऊंनी हे घर विकल्यानंतर शरद भाऊंना राहण्यासाठी दुसरं घर लागणार, मग ते सुद्धा मी शोधून देणार त्यांना, म्हणजे तिथूनही डबल कमिशन. असा बिझनेस वाढतो स्वर्णा. मग आहे की ना तुझा नवरा हुशार. खरंच माझा कमवता गुणाचा नवरा तो. नुसता कमवता नाही का पैसा, काय कोणीही कमवतं. आता ते पिऊन नाही का कमवतात पैसा, पण डोक्यालिटी लावून जो पैसा कमवतो ना त्याला बिझनेसमन असं म्हणतात. कळलं? एक्सक्यूज मी, मिस्टर लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत ते ओ लक्ष्मीकांत. हा हा लक्ष्मीकांत इस्टेट एजंट, मीच तो आलो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. ते 1 BHK फ्लॅट 1 BHK सारखाच आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. किती एरिया? नाही एरिया आधी घर तर बघून घ्या, मग एरियाचा म्हणा. अरे आलेच. हेच तुम्हीच का घर मालक? हो. आता या घरात हेच बाहेर आले, म्हणजे हेच मालक. बरं लक्ष्मीकांतरावांनी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे ना. पण एरिया एरिया हा कॅपॅसिटी 165.
ठीक आहे ना, 165 म्हणजे कमी नाही जास्त नाही. अहो आधी तुम्ही बघून तर घ्या, पैशाचं काय नंतर ठेवू काय. चला चला आधी घर बघूया. अहो आज कशाला येत आहे, मीच घरात बाहेर घेऊन येतो ना. आता स्वतःच्याच घरातून घर कसं बाहेर घेऊन येणार? घर हो शरदराव, तुम्ही हे घर विकायचं ना तुम्हाला? मला कधी बोललो मी? अहो असं काय करताय तुम्ही? काल मंगलादींशी बोलत नव्हतात का की तुम्हाला पाहुणे आले की जागा अपुरी पडते? अरे ते मी नवीन फ्रीज बद्दल बोलत होतो. माणसं आली की भाज्या बिज्या ठेवायला जागा कमी पडते, म्हणून मला मोठा फ्रीज घ्यायचा आहे ते सांगत होतो मी तिला. त्यात नाही काय नाही, आणि निघाला इस्टेशनचा धंदा करायला. बस माझी रजा फुकट घालवली हो बाजूला. फुकट माझा पण वेळ वाया घालवला. जमत नाही तर धंदा करता कशाला? सुवर्ण ते बाबांनी सांगितलंय म्हणजे होलसेलर कडे जायला लागणार. वृंदा घड्याळ सापडली. माझं वॉलेट कुठे आहे का? इथे टेबलवर आहे. टेबल वरती वॉलेट. हा रुमाल राहिला बहुतेक माझा रुमाल. बरं हा घे हा. वृंदा थँक्यू व्हेरी मच. खरंच थँक्यू. तू आहेस ना म्हणून मला सगळ्या गोष्टी वेळेवरती मिळतात, नाही तर माझी तारंबळच उडाली असती. काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही, तुला उशीर होतोय ना. वृंदा मला माहितीये की तू अजूनही त्या राघवजींचा विचार करतेस. हे बघ ते कसे आहेत, त्यांचं कॅरेक्टर कसं आहे, कशाला करतेस विचार? आईनी स्थळ आणलंय ना, मग ते चांगलंच असणार. अरे हो, पण हरीशच्या कानावर काहीतरी वेगळंच आलंय. तो म्हणत होता की त्यांचं कॅरेक्टर चांगलं नाहीये. अरे बाईचा नाद आहे त्यांना, वरून जुगारही खेळतात. आणि ह्या सगळ्या सवयींना कंटाळूनच त्यांच्या पहिल्या बायकोनी आत्महत्या केली होती प्रसाद. मग अशा ठिकाणी ताईचं लग्न जुळवताना आपल्याला काळजी वाटणार नाही का? तू पण ना, त्या हरीशने सांगितलं आणि तू त्याचं बोलणं मनावरती घेतलंस. एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये वृंदा, हरीश राजकारणी माणूस आहे आणि राजकारणी लोकांना एकाचं दोन करून सांगायची सवयच असते. अतिशोक्ती करायची, वादळ उठवायचं, वावड्या उठवायच्या, ही त्यांची कामं असतात. हे बघ, तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस प्लीज. नाही, तू जे म्हणतोय ना ते मला अजिबात पटत नाही. हे बघ, हरीश राजकारणी असेल पण तो बाहेरच्या जगासाठी. तो माझा खूप चांगला मित्र आहे प्रसाद, आणि ताईला तर तो खूपच मानतो. त्यामुळे आमच्या बाबतीत हरीश असं काहीही करणार नाही. तो एवढा समंजस नक्की आहे आणि त्याला त्याच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित कळतात. देवा, माझ्या बायकोचा तिच्या नवऱ्यापेक्षा जास्ती तिच्या एका मित्रावरती विश्वास आहे. कसं होणार माझं दुःख कोण समजून घेणार? प्लीज थट्टा करू नकोस. जा आता, उशीर होतोय तुला. हो वृंदा, जातोय मी. आल्यावरती आपण बोलूयात. बघ, विचार करू नकोस. काय रे बाबा, काय मला पार्टी बिटी देणार आहेस की नाही? अरे एवढी तरुण बायको मिळते तुला. देणार बाबा, आधी साखरपुडा तर होऊ दे, मग देणार. अरे ज्यांनी आमचं लग्न ठरवलं ना ते आमचे नातेवाईक आहेत, त्यांचा फोन आहे. जरा एक मिनिट. ओके. हॅलो. काय रे राघव? अरे मी कांता चोरगे बोलतेय. हा कांताताई बोला. झाली का तयारी साखरपुड्याची? हो चाललीच आहे. कशी वाटली चंदना? चांगलीच आहे. म्हणजे माझ्या घराचा आणि माझ्या मुलांचा सांभाळ करणारी आहे ना, मग झालंच तर. आणि भावाला आणि वहिनीला कशी वाटली? कांताताई, अहो ती तुमची निवड आहे. आमच्या आवडीनिवडीचा प्रश्न येतोच कुठे, ती चांगलीच असणार. हो ते खरंच आहे म्हणा, पण काय रे, खरं खरं सांगा, तुझ्या काही वाईट सवयी आहेत आणि त्याला कंटाळून म्हणे तुझ्या बायकोनी आत्महत्या केली, म्हणजे असं कानावर आलंय माझ्या. काय खरं आहे का ते? कांताताई, म्हणजे माझ्याही कानावर अशा गोष्टी आलेल्या आहेत. खरं हेच आहे की
खरं खोटं सांगण्यासाठी आज माझी बायको जिवंत नाहीये. कांताताई, मला माझं खरंच काही वाटत नाही हो, पण माझी जी 2 गोंडस मुलं आहेत ना, त्यांची फार काळजी वाटते हो. या सगळ्या प्रकरणाचा त्यांच्यावर फार वाईट परिणाम होतोय. ठीक आहे राघव. हे बघ बाबा, वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या कानावर आलं म्हणून मी विचारला. बरं ठेवते हा मी फोन. काळजी घे रे बाबा, काळजी. काय रे राघव, निघूया? काय रे, काय टेन्शन? माझं लग्न होत आहे, पण लग्न झाल्यावर सुद्धा मी तुझाच आहे आणि तुझाच राहणार कायमचा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. सावकाश सावकाश रे. ताई, वा वा. तो सोफा काढला, खुर्च्या आल्या, केवढी मोकळी जागा वाटते नाही? एवढा मोठा सोफा ठेवलेला आपण. काय करताय तुम्ही? अगो काय म्हणजे साखरपुड्याची तयारी. अरे पण अजून 4 दिवस बाकी आहेत ना, तुम्ही एवढ्या लवकर सगळं? काय अजून 4 दिवस बाकी आहेत? बहिणीनू बघलाच काय, एक दिवस कसा मोजता आधी? अहो मोजताला असता. आपल्या काय 4 दिवस भूरकन उडून जातले, पण ही का एक दिवस युगा युगासारखा वाटताला. काय चंदना. अरे या. काय ग, बरं नाही तुला? नाही, मी ठीक आहे बाबा. चेहरा का असा उतरलाय पण? अहो तिची ताई सासरी चालली आहे ना, म्हणून वाईट वाटत ती का. हो ना वृंदे? वृंदा ग, वाईट कशाला वाटून घेतेस? मी राघवजींना सांगितलंय, ते दर शनिवार रविवार मला इथे घेऊन येणार आहे. बघ वृंदा, आता तुझी ताई तुला दर आठवड्याला भेटणार आहे. झालं? खुश? चला चला चला, उशीर होतोय. निघूया, चल चल. कुठे त्या गुरुजींचे पैसे द्यायचे राहिलेत तुमचे? अगं द्यायचे राहिले नाहीये, मी जाणार आहे. ती काय झालंय, माझं ऑफिस आहे ह्या टोकाला, गुरुजी राहतात त्या टोकाला, परस्पर विरुद्ध. मला वेळ मिळत नाहीये ग. म्हणून काय झालं, तुम्ही आधी हे पैसे देऊन या ना त्यांना. बाबूराव एक काम करा, संध्याकाळी मी तुमच्या ऑफिसला येतो, तिथून आपण जाऊन देऊन टाकू पैसे. बाबा, मी जाऊन देऊन येते. मी पटकन ऑटो करून जाईन. अगं कशाला त्रास तुला? आता येतोय शरद ना, मोटरसायकलवरनं जाऊ आम्ही पटकन. नाही उडा, तुला घरातली कामं कमी आहेत का? आई, माझी सगळी कामं झाली आहेत आणि स्वयंपाकही झालाय, आणि मी देऊन येते. बरं चल, तुला रिक्षा भरून सोडून येतो. चल 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 चल, आता ऐक त्याचं, चल लवकर. चंदना, आता 4 दिवसाची पाहुणी असा तू लिंबूवाडी. तुम्ही ही जी काही साखरपुड्याची तयारी करताय ना जोरदार, राघवजींना कळलं तर त्यांना खरंच खूप वाईट वाटेल. ते इतके साधे सरळ आहेत ना, कुणाला त्रास झालेला त्यांना अजिबात आवडत नाही. हो का? गो बाय. आतापासून इतकं कौतुक करतस तर लग्न झाल्यावर काय करशील? हॅलो. अगं मिनू, मिनू डार्लिंग. अगं तुला मी सांगितलं होतं, तू का सारखा फोन करतेस? हॅलो हॅलो हॅलो, मिनू 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 डार्लिंग डार्लिंग. एक मिनिट, माझं ऐकतेस का? हे बघ, 2 दिवसांनी माझी एंगेजमेंट आहे. आतापर्यंत सगळं व्यवस्थित जमवून आणलंय मी. आता 2 दिवसासाठी प्रॉब्लेम्स करू नकोस. अगं मी तुला कसा विसरेन? मेनू, तुला विसरणं शक्य आहे का? मी तुला आधीच सांगितलं होतं, हे लग्न वगैरे ना सगळं फॉर्मॅलिटी आहे. अगं माझ्या घराकडे बघायला, माझ्या मुलांकडे बघायला कोणतरी केअरटेकर पाहिजे, म्हणून मी लग्न करतोय. त्याची कल्पना तुला मी आधीच देऊन ठेवलेली होती की नाही? मग आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता माझं लग्न होत आहे
पण लग्न झाल्यावर सुद्धा मी तुझाच आहे आणि तुझाच राहणार कायमचा. आणि खुश आहेस ना तू? मॅडम पैसे. शी, काय भाषा वापरतोय हा माणूस. आणि सभ्यपणाचा आव आणून माझ्या ताईशी लग्न करायला निघालाय. तो ज्या कोणा मिनू नावाच्या मुलीशी बोलतोय ना, ती मुलगी सुद्धा नक्कीच कॅरेक्टरलेस असेल. एकीशीही अशी लफडी असताना दुसऱ्या मुलीच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार ह्या माणसाला दिला कोणी? दिल्या घरी